नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. प्रचंड पाऊस असताना सुद्धा तुम्ही एवढ्या छान संख्येने आलेले आहात, ते खरंच कौतुकास्पद आहे. आज स्मिताताई दळवी आपल्याला एका अत्यंत सुंदर आणि सुप्रसिद्ध पुस्तकाबद्दल बोलणार आहेत. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स द पीपल. खरंच या पुस्तकाबद्दल मी खूप पारायण करायला पाहिजे, कारण लोक असं म्हणतात काकडे खूप भांडतोय, ज्यांचे सर्वांशी वाकडे ते काकडे. अशा पद्धतीने मी खूप प्रसिद्ध आहे. दीपाताई मनापासून हसायला लागलेले आहेत. तेव्हा हे पुस्तक खरंच मला ऐकायला आवडेल. मंडळी, आपण बुक लव्हर्स क्लबचं जे कॅलेंडर आहे ते 1 ऑगस्ट ते 31 जुलै असं पाळतो. म्हणजे बुक लव्हर्स क्लबच्या कॅलेंडरचा आजचा शेवटचा दिवस आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा हा या वर्षीचा 60वा कार्यक्रम आहे. मला वाटतं कर्नाटकात तरी अशी कुठलीही संस्था नसेल जी आठवड्याला 1, महिन्याला 4-5 आणि वर्षाला 50 ते 60 कार्यक्रम सातत्याने करत असेल आणि ज्याला सातत्याने तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक मिळत असतील. स्मिताताईंचा थोडक्यात परिचय. माझा जर परिचय काही राहिला तर तुम्ही तुमच्या भाषणात सांगा. शिक्षण, संवाद कौशल्य या बाबतीत त्या प्रशिक्षण देतात. त्या प्राध्यापिका पण आहेत. इनर व्हीलच्या त्या गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ सदस्य आहेत. CAच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते प्रशिक्षण देतात. खरं तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे स्मिताताई दळवी. मी बुलतच्या परंपरेप्रमाणे आपल्या बुलतच्या किंवा लोकमान ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ रंजनाताईंना विनंती करतो की त्यांनी स्मिताताईंचं स्वागत पुस्तक देऊन करावं. मी स्मिताताईंना विनंती करतो त्याने आपला कार्यक्रम सुरू करा. हॅलो, नमस्कार आदरणीय उपस्थित मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणी. आज मी एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहे जे जवळजवळ 100 वर्षापूर्वी लिहिलं गेलं आहे. पण आजही प्रत्येक व्यवसायात, प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक नात्यात, प्रत्येक मैत्रीत त्याची आवश्यकता किंवा त्याची गरज आहे. त्या पुस्तकाचं महत्व जसं आपण पानं उघडून तसं आपल्यात रुचत जातात. खरं सांगायचं तर तुम्हाला मी ते पुस्तक अतिशय मनपूर्वक 2दा वाचलंय आणि अजूनही वाटतं की कुठेतरी आपण चुकलो की परत एकदा चाळावं, काहीतरी कुठून तिथं रेफरन्स मिळावा. आणि अशी खूप कमी पुस्तकं असतात जी आपल्या मनावर ठसा ठेवून जातात. त्या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय डेल कार्नेगी. मी प्रथम तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारते. आपल्याला आयुष्यात काय हवं असतं? यश, पैसा, सन्मान? हो, पण त्याआधी एक गोष्ट खूप अगदी प्रामुख्याने हवी असते आणि ती म्हणजे लोकांनी आपल्याला समजून घ्यावे, आपल्या सोबत राहावं आणि आपल्यावर विश्वास ठेवावा. ही एक फार मोठी इच्छा आपल्याला असते की आपण एवढं सगळं यश प्राप्त करतो पण कुठेतरी कोणतरी आपल्याला समजून घेण्यात कमी पडते किंवा आपण कोणाला तरी समजून घेण्यात कमी पडतो. त्यामुळं हे पुस्तक एक छोटं मार्गदर्शन आहे जे आपल्याला शिकवतं की काही गोष्टी आपण जर शिकलो तर थोडं लागू करू शकतो. असं नाही की परिपूर्ण होऊ शकतं. जरी मी हे 2दा वाचले तरी स्वतःत पण काहीतरी आपल्याला थोड्या कमी गोष्टी वाटतातच. पण वी ट्राय टू इम्प्रूव्ह एव्हरी टाइम. तर आपण लोकांना एक दीर्घकालीन महत्वाची टिप्स सांगतात म्हणजे लोकांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांना समजून घ्या. त्यांच्यात काय आहे ते आपण त्यांना अंडरस्टँड केल्याशिवाय आपण त्यांच्याकडून बदल एक्सपेक्ट करणं अगदी चुकीचं आहे. आदर, कौतुक आणि संवाद या तिन्ही गोष्टी जर एकसम केल्या तर आपण थोडं पाऊल त्या दृष्टीने टाकू शकतो. हे पुस्तक नेमकं आपल्याला तेच शिकवतं.
सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट सांगावी सारखी वाटते. एका प्राध्यापकांनी एकदा शाळेत एका वर्गातल्या मुलांना विचारलं, तुमचा सर्वात आवडता मित्र कोणता? तर एकेकाने सगळ्या मुलांनी सांगितलं आणि एकाच मुलाचं नाव सगळ्यांच्या तोंडात होतं. तो काय हुशार नव्हता, तो काय श्रीमंत नव्हता, तो काय असा दादागिरी करणारा पण नव्हता, तरी तोच मुलगा सगळ्यांना आवडीचा होता. पण त्यांनी विचारलं, तोच का तुम्हाला आवडतो? तर सगळ्यांचं एकच मत होतं, सर, तो आमचं ऐकून घेतो, आमच्यावर हसत नाही आणि आमच्या बरोबर कायम असतो. किती महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे लहान मुलांना सुद्धा ही गोष्ट किती इम्पॉर्टंट वाटते की आपलं कोणतरी ऐकून घेतंय. ऐकून घेण्याची जी एक कला आहे ती जरा खूप कमी होत चालली आहे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला आजकाल ऐकायला शिकवा म्हणून बोलवतात. आतापर्यंत मी बोलायला शिकवायला जायचे, पण आता ऐकायला शिकवायला या म्हणून सांगतात. सो दिस वॉज ऑल्सो अ लर्निंग फॉर मी की स्टुडंट्स हॅव टू बी टॉट टू हिअर ऑर लिसन. सो शिक्षकांनी मग मुलांना तर तेच एक सांगितलं की लोक तुमचं ज्ञान विसरतील, पण तुम्हाला बाकीचं काही लक्षात ठेवणार नाही, पण त्यांना कसं फिलिंग आणायला लावलं ते कायम लक्षात राहते. पीपल मे फॉरगेट व्हॉट यू सेड, व्हॉट यू डिड, बट दे विल नेव्हर फॉरगेट हाऊ यू मेड देम फील. आता मी या पुस्तकातल्या थोड्या महत्त्वाच्या पॉईंट्स आहेत जे मला खूप इम्पॉर्टंट वाटल्या, त्या तुमच्याबरोबर थोड्या शेअर कराव्याशा वाटतात. आणि सर्वात प्रथम म्हणजे डोंट क्रिटिसाइज, कंडेम और कंप्लेन. टीका करू नका, दोष देऊ नका आणि सतत तक्रार करू नका. तक्रार करणाऱ्यांची संख्या जरा वाढतच जाते. मला असं वाटतं की आपलं वय वाढेल तसं आपण थोडं कंप्लेनिंग क्लब जास्त होतो, पण दॅट इज वेअर वी नीड टू ड्रॉ द लाईन. की आता आपल्याला जे काय आपण प्राप्त केलं त्याच्यात आनंद आणि ग्रॅटिट्यूड मानणं खूप खूप गरजेचं आहे. आणि विचार करा, सतत कोणतरी चुका दाखवत राहिलं, क्रिटिसाइज करत राहिलं तर किती छान बरं वाटतं आपल्याला? बिलकुल नाही ना. ते कुठेतरी मनात खंत बाळगतो. आणि कुणालाही तुम्ही चूक दाखवली तर ती व्यक्ती बदलत नाही जोपर्यंत आतून त्या व्यक्तीला बदलावासारखं वाटत नाही. आणि उलट ते बचावात्मक दृष्टी, नाही पण मी चुकलोच नाही, मी चुकलेच नाही, हे बरोबरच आहे. मग आपण असं का विचार करतो की आपण सारखं चुका दाखवत राहायला पाहिजे? कुणालाही टीका केलेला आवडतच नाही. टीका केल्याने लोक बदलत नाही, उलट ते बचावात्मक किंवा आक्रमक होतात, प्रोटेक्टिव्ह होतात की मी नाही, मी बरोबरच आहे. आता इथं परत टीचर असल्यामुळे सारखं स्टुडंटचंच उदाहरण येतं. एक विद्यार्थी आहे ज्याचं ग्रहपाठ त्यांनी केला होता. तर पहिली प्रतिक्रिया जी आली, तू नेहमीच निष्काळजीपणाने वागतोस. दुसरी प्रतिक्रिया होती, तुझ्या क्षमता आहे, थोडं नियोजन केलंस तर अजून चांगलं करशील. किंवा एका मुलाने गुण कमी मिळवले, मार्क्स कमी मिळवले, तर त्याचे वडील म्हणतात, एकाचे म्हणतात तू अभ्यासच करत नाहीस. दुसरी प्रतिक्रिया असते, यावेळी कमी झाले पण तू प्रयत्न केलास तर नक्की चांगले मिळतील. सांगणं तेच, पण दोन्ही वाक्यात फरक किती आहे? पहिल्यात दोष आहे, दुसऱ्यात विश्वास आहे. आणि हा विश्वासच असतो जो माणसाला स्फूर्ती देतो आणि पुढे जायची ताकद देतो. कारण आपण जेव्हा जेव्हा मुलांशी सुद्धा डील करताना त्यांना कमीपणा दाखवतो किंवा त्यांना क्रिटिसाइज करतो, कुठेतरी मनात एक प्रकारची खंत निर्माण होते, ती जी अतिशय चुकीची आहे. Any man can criticize, condemn and complain. Anybody can do it. But it takes character and self-control to praise and to encourage people. खरंच जर कुणाला तुम्हाला क्रिटिसाइज करायचं असलं तर असं होतं, पण कौतुक करणं हे जरासं, क्रिटिसाइज करायचं तर 4 वाक्य, कौतुक करायचं तर 5 एकच वाक्य. हे नेहमी मी मार्क केलंय. कुणाला जरी कौतुक करताना भरपेट कौतुक खूप कमी वेळा केलं जातं. तेच दोष सांगण्याच्या वेळेस एक 4 वाक्य जास्तीच बोलली जातात, पण हे चुकलं, ते चुकलं, कुठेतरी तेच आपल्याला जाणीवपूर्वक कंट्रोल करणं जरुरी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गिव्ह ऑनेस्ट अँड सिन्सिअर अप्रिसिएशन. जे तुम्ही कौतुक करता ते सिन्सिअरली करा, म्हणजे फ्लॅटरी नाही अप्रिशिएबल. व्हॉट एव्हर युअर सेइंग, कौतुकाने सांगा. कारण कौतुक म्हणजे व्यक्तीच्या प्रयत्नांचा आदर. जे कोण व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही जर कौतुकाने काही बोलाल तर त्यांच्या प्रयत्नांना तुम्ही रिस्पेक्ट देता. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. घरातलंच उदाहरण घ्या. नवरा बायकोंच्या जर एखाद्या वेळेस नवऱ्याने सांगितलं की आज भाजी छान झाली, तुझी मेहनत दिसून आली,
लगेच नात्यात किती फरक पडतो. असे का थोड्या वेळ तुम्ही सांगा ना, थोडं मी जास्ती झालं. पहिलं वाक्य असतं ते नेहमी कौतुकाचं असतं. आम्ही जे म्हणतो सँडविच थेरपी. पहिलं कौतुक, मग जरा स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट आणि मग सोल्युशन. म्हणजे ते हिट कमी होतं, माणसाचा इगो हर्ट होत नाही. कुणालाही साहजिक आहे, आपण सगळे त्याच बोटीत राहतो की पटकन सांगितलं की नाही गं तू केलंस ते बरोबर नाही. अरे असं कसं झालं, असं आपल्या मनात एक प्रकारची खंत निर्माण होते. नाही तू छान केलंस, पण ह्याच्यात थोडं आणि परत परत केलं असतं तर छान झालं असतं. त्याच्याने खूप शिफ्ट होतो माणसाच्या स्वभावात, वागण्यात खूप बदल होतो. दुसरी गोष्ट डेट आणि जी खूप आवर्जून सांगतात म्हणजे बिकम जेन्युअनली इंटरेस्टेड इन अदर्स. दुसऱ्यांमध्ये रुची खूप मनापासून घ्या. खूपदा संवाद कौशल्यात आपण काय करतो, बोलायला लागलो की मला हे आवडतं, मी तिकडे गेलो तर मला हे जमलं ते जमलं. तुम्हाला माहिती आहे का, डू यू नो वेदर अदर पर्सन इज इंटरेस्टेड इन नोईंग व्हॉट यू आर डुईंग? कधीतरी तुम्ही दुसऱ्यांना पण विचारू नका तुझं कसं झाला, तुझा दिवस कधी गेला. एखाद्या वेळेस आपण विचारू पण विचारल्यावर आपण किती सिन्सिअरली ऐकतो ते फार महत्वाचं आहे. कारण मी तुम्हाला सांगितल्यासारखं ऐकणं अतिशय कमी झालेलं आहे. कारण काय होतं की तुम्ही आता ह्याच्यात परत एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते. एका मोठ्या कंपनीत खूप छान असं चाललेली मल्टीनॅशनल कंपनी होती. पण तिथला एक जो सीईओ होता, थोडे दिवसांनी तो खूप कंटाळला. त्यांनी व्हाईस प्रेसिडेंटला सांगितलं की मी रिझाईन करतोय. तर तो म्हणला का रिझाईन करतोय? तो म्हणा नाही, आय एम फेड अप अँड आय डोंट थिंक आय एम व्हॅल्यूड ओव्हर हिअर. तर तो म्हणाला असं कसं, तुझं तर कामाचं एवढं हे सर. एकच गोष्ट नाही सांगितली सर, मला दुसऱ्या कंपनीतून जी ऑफर आली आहे तिथं पैसे कमी आहेत, पण तिथं जेव्हा आम्ही एकमेकांशी बोलतो तेव्हा माझा सिनियर जो आहे, आपण येता जाता एकमेकांना विचारतो हाव आर यू, कसा दिवस गेलाय, उत्तर ऐकायला सुद्धा थांबत नाही. ग्रहित धरतो की त्यांनी हेच सांगितलं असेल आणि पुढे निघून जातो. तो म्हणजे तिथं आय गेट रिस्पेक्ट फॉर माय फिलिंग्स. मी जे काय बोलतो ते ऐकून घेतात आणि मला म्हणून दॅट फील्स ॲट होम. मला त्याचा आपलेपणा वाटतो. इथं तुम्ही मला भेटता रोज, हाय हॅलो हाव आर यू म्हणता, माझं उत्तर आय एम फाईन म्हणायच्या आधी तुम्ही निघून गेलेला असतात. म्हणजे फॉर यू माय वर्क इज मोर इम्पॉर्टंट देन मी. आणि आजकाल प्रत्येक व्यक्तीला आपलं इम्पॉर्टन्स असणं खूप महत्वाचं वाटतं. साहजिक आहे ना, काही असू दे, आपला मोठेपणा छोटेपणा नाही, पण मी अस्तित्वात आहे, मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतो ह्याची जाण प्रत्येकाला असायलाच पाहिजे. जसं मी कॉलेजच्या स्टुडंट्सना नेहमी सांगते की तुम्ही सिनियर्सना टीचर्सना खूप रिस्पेक्ट करता, पण आपल्यासाठी जे काम करतात तुमचे जे मावश्या काका आहेत त्यांची नावं तरी कधी तुम्ही विचारलेत का? लिफ्टमॅनला विचारले का त्याचं नाव काय मामा? नाही मॅम, ते करतात जातात. पण ते करतात जातात म्हणून तुम्ही इथं शिकू शकता ना. ती जी एक भावना असते, रिस्पेक्ट फॉर एव्हरीबडी अराउंड यू, खूप कमी वेळा दिसते. आपल्याला वाटतं इव्हन ऑफिसेसमध्ये जे क्लीनर बॉयज असतात, जे टॉयलेट साफ करतात, त्यांना फक्त एक स्माईल दिला तर तुम्ही यू कॅन सी द डिफरन्स. ते किती त्यांना आनंद वाटतो की आपल्यात कोणतरी इंटरेस्ट घेतं. आपल्याला सुद्धा एकमेकांनी आपल्याला ओळखलं की आपल्याला वाटतं वाव, शी इज रिअली इंटरेस्टेड मी. पण ती लोक तर आपल्यासाठी एवढं काम करतात, पण आपण ज्यांना खुश ठेवायचं फक्त त्यांनाच ठेवतो. त्यांना ठेवलं नाही ठेवलं तरी ते काम करणारच हे आपल्याला माहिती असतं. तर असं एक असतं की लोकांना वाटतं की आपण प्रभाव टाकणं म्हणजे छान बोलणं आणि इम्प्रेशन. तसं काही नसतं. बोलणं छान असायलाच पाहिजे, ना गोज विदाउट से. पण तुम्ही कशा इंटरेस्टने त्या प्रकाराने ते टू वे कम्युनिकेशन करतात ते फार महत्वाचं असतं. की हाऊ इंटरेस्टेड आर यू इन दॅट पर्सन. जेन्युअनली तुम्ही इंटरेस्टेड असायला पाहिजे. जेन्युअनली लिस्निंग स्किल्स हॅव टू बी ऑन द फोन. आपण खूप म्हणजे घरात सुद्धा कित्येक वेळा असं होतं, स्टुडंट्स यंगस्टर्स सांगतात आम्ही सकाळी सांगितलं आईवडिलांना आम्ही निघालोय लेट येतं, पण कधी संध्याकाळी घरी गेल्यावर आमचे वाद होतात. मी म्हटलं जरा थांब, काय सांगितलं होतंस तो? आई मला क्लास आहे, मला कॉलेजला लेट होतं, मी निघालो. आता ह्याच्यात कुणाला काय समजलं असेल? लेट होतंय हे पण शब्द आईवडिलांना कळाले नसतात. क्लास आहे किंवा फंक्शन आहे हे सुद्धा कळालं नसतं. मग संध्याकाळी गेल्यावर नॅचरली महाभारत होतं. एवढं तुम्ही व्यवस्थित बोललाच नाही. तुम्ही ते ऐकतात का ते पण थांबलं नाही. तुम्हाला वाटलं मी सांगितलं, त्यांनी ऐकलं की नाही तुम्ही पाहिलं नाही, आणि त्याच्यामुळे हे गैरसमज वाढत जातात. किती सेकंड लागतात एक वाक्य बोलायला? 30 सेकंदापेक्षा पण जास्ती नाही. पण ते सुद्धा आपण खूप
आउट ऑफ कंपल्शन बोलतो. आणि आजकाल तर बोलणं इतकं कमी झालं त्या मोबाईलमुळे, त्यामुळे कॉन्टॅक्ट, ह्युमन कॉन्टॅक्ट इमोशनली और सेन्सिटिव्हली ऑन द डिक्लाइन आहे. अंडरस्टँडिंग इच अदर इज व्हेरी डिफिकल्ट. आपल्या घरातल्या घरात सुद्धा मेसेज करतो, कम डाऊन फॉर लंच, सी यू ॲट लंच, कम फॉर दिस. म्हणजे जे पूर्वी आम्हाला वाटायचं की बाबा सिरियल्समध्ये काय दाखवतात, हे फोनवरती बोलतायत, ते ॲक्च्युली व्हायला लागले आपल्या सगळ्यांच्या घरातून. एकमेकांशी आपण संवाद फोनवरतीच साधतो. ही कितपत बरोबर आहे? हाऊ मच आर वी कनेक्टिंग विथ इच अदर? स्वतःलाच विचारून पाहायला पाहिजे. प्रयत्न खूप अवघड आहे, पण केलं तर थोडा थोडा प्रयत्न नक्की होऊ शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांची नावं लक्षात ठेवायची प्रयत्न करा. बिकॉज डेल कार्नेगी म्हणतात, अ पर्सन्स नेम इज टू दॅट पर्सन द स्वीटेस्ट साऊंड एव्हर. खूप त्रासदायक आहे, सगळ्यांची आपण नावं लक्षात ठेवू शकत नाही, पण प्रयत्नांनी ऑफकोर्स वी कॅन ट्राय. आपल्या फ्रेंडला तुम्हाला बोलतात, ए इकडे ये ग, असं म्हणजे मला ए काय म्हणते, तेच आम्हाला विश करतात जरा, गुड मॉर्निंग कविता मॅडम किंवा गुड मॉर्निंग स्मिता मॅडम. म्हणजे त्यांनी माझं नाव लक्षात ठेवून मला विश केलंय. आउट ऑफ कंपल्शन मॅडम आहेत, कोणतरी आहेत, विश केलंही नाही. तेव्हा एक पर्सनल कनेक्ट डेव्हलप होतो. म्हणजे इथं आता सांगण्यासारखी मला जर आता ऑन द स्पॉट आठवलेली गोष्ट म्हणजे, माझे आजोबा यशवंतराव चव्हाण एवढे मोठे नेते होते, पण एक मला कराडच्या लोकांनी, त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांनी सांगितलं की साहेबांना त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव किंवा आडनाव लक्षात राहायचं, म्हणून ती जवळीक निर्माण झाली. आणि मला इतका धक्का बसला, म्हणजे एवढ्या लोकांची नावं कशी लक्षात ठेवतात. पण ते जेव्हा लोक बोलायचे ना, पुन्हा नावं लक्षात ठेवून किंवा लिहून ठेवायचे. आणि दॅट इज सच अ ग्रेट थिंग. म्हणजे त्याच्यामुळे किती माणसांच्या मनात घर करून गेलेत ते. आणि ते काय एक दोन लोकांना भेटत होते असे नाही. आणि हे म्हणजे मी पर्सनली त्या लोकांच्या तोंडून ऐकले की नाही, साहेबांचं आमच्यावर खूप प्रेम होतं, कारण आम्ही कधीही साहेबांना भेटायला गेलो की या पाटील साहेब, या हे, त्यांचं नाव घेऊन, सरनेम किंवा नेम घेऊन ते बोलत होते. म्हणजे ऑटोमॅटिकली दॅट पर्सन फील्स आपलं सर, राईट. तुमची ओळख ठेवणं हे खूप बरं महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही काय केलात काय नाही, पण कोणतरी आपल्याला ओळखलंय नावाने, हे किती छान वाटतं. सो तुम्ही पण प्रयत्न करा ना, आपल्यासाठी काम करतात ते, आपण ज्यांच्यासाठी काम करतो ते आपल्या आजूबाजूच्या लोकांची नावं थोडंसं प्रयत्न करून लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एवढंच. म्हणजे डेल कार्नेगी सेज, remembering somebody's name and addressing somebody with the name is a very important skill, which is now really declining. Because it's always hi, hello, hey you, hey there, hey bro, hey sis. आणि माझी सर्वात आवडीची गोष्ट दुसरी म्हणजे त्यांनी सांगितलेलं स्माईल. स्माईल हॅज बिकम व्हेरी कॉस्टली नाउडेज. कारण हे एवढं सोपं आहे पण आणि खूप प्रभावी आहे. मी सांगते तुम्हाला, हास्य हे संवादाचं पहिलं द्वार आहे. तुम्ही जरा स्माईल करून बोललात ना, ऑटोमॅटिकली सगळं टेन्शन वितळतं. म्हणजे स्टुडंट्स गुड मॉर्निंग म्हणतात तेव्हा सुद्धा मी त्यांना म्हणते, एक तर हसून म्हणा नाही तर म्हणू नका गुड मॉर्निंग मॅम. म्हणजे आपण कंडोलन्स मिटिंगला आले नाहीये, जरा हसून म्हणलं तर मॉर्निंग गुड होईल. पण इतका कंपल्सरी गुड मॉर्निंग म्हटलं नाही तर त्याला फाशीची शिक्षा होईल सारखं ते गुड मॉर्निंग प्रेशर खाली. इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. कॉन्व्हर्सेशन विथ अ स्माईल ऑलवेज मेक्स थिंग्स इझी. असं तुम्हाला वाटत नाही का की आपण हसलो तर आपल्यालाही बरं वाटतं, समोरच्याला तर दुःखीने बरं वाटतं. आणि हे खूपदा आपण बघितले की एकमेकांशी लगेच कॉन्टॅक्ट इझी होतो स्माईल केल्याने. अनोळखी माणूस असला तरी स्माईल केलं तर कुठेतरी यायला पाहिजे, आपण बोलूया का, ट्राय करूया बोलायला. जास्तीत जास्त काय होणार आहे, मी नाही ओळखलं तुम्हाला, पण एक प्रयत्न तरी केला ना आपण हसून ओळख करायचा. ती फार महत्वाची गोष्ट आहे. ते खूप त्याच्याने कनेक्ट होतं. कारण हसू म्हणजे मी म्हणते एक विनामूल्य भेट आहे. हसणे म्हणजे केवळ चेहऱ्यावरचा भाव नाही आहे, एक प्रकारचा आदर आहे. तुम्ही कुणाशी कधी कसंही हसू नाही शकत, पण जेव्हा हसतात तेव्हा एक आदर देतो आपण, समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट देण्यासारखं होतं. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू स्माईल. अँड स्माईल इज द इझिएस्ट थिंग वी कॅन डू. नो एक्झर्शन, खूप इझी टू स्माईल अँड टॉक, राईट. सो ऑलवेज ट्राय की तुम्ही हसत एकमेकांशी संवाद करा. किती मनात असं रक्त असं त्याचं एक द्यावंसारखं पण स्माईल केल्याने ऑटोमॅटिकली आपले मनातले अँगर पण जरा निवळून जाते. म्हणून जरासं प्रयत्नपूर्वक स्माईल ठेवायचं. नेक्स्ट इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे वाद जिंकू नका, माणूस जिंका. किती वेळा आपल्यामध्ये वाद होत असतात.
मीच बरोबर आहे, तुझं कसं बरोबर नाही आहे, आपण हे प्रूव्ह करण्यात जरी वाद जिंकलो आणि माणूस गमवला तर काय यश मिळालं. म्हणजे तुम्ही असं विचार करा, ठीक आहे तुमचा पॉईंट बरोबर असेल, समोरच्याचं चुकीचं असेल, पण तुम्ही हटकून जर प्रूव्ह करायला निघालात की नाही मीच बरोबर आहे, तुझं नाही चुकलं, कुठंतरी त्या माणसाने जरी हो म्हटलं, इट इज नॉट आउट ऑफ फ्री विल, तुमच्या दबावाखाली तुमच्या प्रेशर खाली होला हो म्हणणं आणि खुशीने हो म्हटलं इज टोटली डिफरंट. त्यामुळे जेव्हा वाद होतो तेव्हा प्रेमळ संवाद आणि ऐकण्याची स्किल वाढवा. वाद करताना आपण काय करतो, तो माणूस बोलत असतो त्याच्या प्रत्येक पॉईंटला कॉन्ट्रोडिक्ट करायचा प्रयत्न करत असतो. हा हे बोलतो ना आपण हे बोलायला पाहिजे, तो म्हणतो ना हे बोलायला पाहिजे. त्याच्यापेक्षा तुम्ही आधी ऐकून घ्या, पूर्ण थंडपणे ऐकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की कुठेतरी आपण पण बदलू शकतो. त्या माणसाचं काहीतरी महत्व असेल बोलण्यात. तसंच जेव्हा आपण ऐकून घेतो ना, त्याला आपण कळतं की ते ऐकतात म्हणजे आपण पण ऐकायला पाहिजे. आणि हे फॅक्ट आहे, मी पाहिलंय. एखादा माणूस भरभर बोलत असला आणि एव्हरी पॉइंट इफ यू कॉन्ट्रोडिक्ट हिम, वाद वाढत जातो. तुम्ही फक्त ऐकून पहा, त्याला बोलू दे, त्याच्या डोक्यातला राग अशांती काय आहे जाऊ दे बाहेर, आणि टिल देन तुम्ही ऐकून घेताय त्याच्या डोक्यात काय आहे. जेवढं जास्ती ऐकाल तेवढं इझी होतं बोलणं. सो याचा मी सांगते, वाद जिंकणं महत्वाचं नसतंय, माणूस जिंकणं महत्वाचं असतं. कारण आपल्याला शेवटी जवळीक निभावली पाहिजे, मित्रमैत्रिणी गोळा करायचे. वाद होतात, डिफरन्स ऑफ ओपिनियन, कुणाचं एकसारखं ओपिनियन नसतंच. मी काय म्हणत नाही एकाच लेवलवरती असायला पाहिजे, पण जरी आपण वेगळ्या लेवल ऑफ अंडरस्टँड करतो, रिस्पेक्ट इच अदर्स ओपिनियन, अग्री टू डिसअग्री अग्रीएबली, इवन इफ यू डिसअग्री अग्रीएबली. म्हणजे शांतपणे डिसअग्री करा, वादच घालायला पाहिजे. कसं चुकलायस, तुझं कसं चुकलंय, मी कसा बरोबर आहे, नॉट नेसेसरी. अल्टिमेटली व्हॉट आर वी हिअर फॉर? आपण सोशल बिंग्स आहोत. एकटे राहू शकतो का आपण? आफ्टर अ सर्टन स्टेज आपल्याला फॅमिली, फ्रेंड्स ह्याची फार गरज असते. आणि त्याच्याकरता हे कुठेतरी आपण प्रत्येक पावलाला स्वतःलाच विचारायला हवं. आणि खूप सोपं असतं दुसऱ्याला दोष देणं. मी प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलंच नाही, तो नीट वागतच नाही किंवा तिला काय समजतच नाही. ठीक आहे ना, तिची समज तुमच्या हातात नाही आहे, तुमची समज तरी तुमच्या हातात आहे ना. यू आर इन कंट्रोल ऑफ व्हॉट यू कॅन डू अँड व्हॉट यू कॅनॉट डू. यू कॅनॉट लेट अदर्स कंट्रोल व्हॉट यू डू. सो तुम्ही तुमचे फिलिंग्स, तुमचे ॲक्शन्स तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. राईट. आणखीन एक गोष्ट डेल कार्नेगी म्हणतात की समोरच्याच्या मनात काम करायची इच्छा, ट्राय टू टर्न द पर्सन्स व्ह्यू पॉइंट इन फेवर त्याच्या इच्छेप्रमाणे. म्हणजे कुणालाही तुम्ही ही कर गोष्ट म्हणल्यावर पटकन करणार नाही. त्यांचा फायदा त्याच्यातून त्यांना काय मिळणार आहे. म्हणजे जसं एखाद्या टीचरने जर सांगितलं, ए अभ्यास कर रे, काय आहे अभ्यास अभ्यास, अरे अभ्यास करून तुला जास्ती ऑप्शन मिळतील म्हणून तुला अभ्यास कर. त्याला त्याच्यातले फायदे सांगितले की तो हा विचार तरी करेल विद्यार्थी, ह्याच्यातून मला काहीतरी मिळणार आहे. टीचर सांगतात म्हणजे मला फक्त दबावासाठी नाही, हे अभ्यास मी केल्याने ते आपण पॉईंट समजून सांगणं गरजेचं आहे. ते जर म्हणजे सांगते ना, आजकाल समजून सांगणं हा प्रकार खूप डिमिनिश होत चालला आहे. आणि त्याच्यामुळे खूप मिसअंडरस्टँडिंग, खूप गैरसमज मुलांच्या सिनियर पिढीत आपण जे म्हणतो जनरेशन गॅप, तो खूप वाढत चालला आहे. एकतर एखाद्या वेळेस आपली पण ऐकायची क्षमता कमी झालेली आहे, पेशन्स लेवल कमी होतात. ह्यांना काय कळतंय, आम्ही एवढं केलंय, ठीक आहे ना, आपण केलंय, आपल्याला त्याचा अभिमान आहेच. पण आताची पिढी करते त्याचं पण खूप कौतुक करणं गरजेचं आहे. कारण कौतुक सुद्धा माणसाला खूप आवडतं. कौतुक हे माणसाच्या मनाचं अन्न आहे. कुणालाही कौतुक केल्यावर जरा छान वाटलं ना, मग ते म्हणजे कौतुक पण सिन्सिअर पाहिजे. मी नेहमी म्हणते कौतुक करतात ते मनापासून करा. तोंड देखलं कौतुक लगेच करतात ते फक्त होतं. इझी कम इझी गो. कुठलीही गोष्ट मनापासून केली तरच ती डायरेक्ट मनाला पोहोचते. बोलणं सुद्धा मनापासून केलं तर ते मनाला लागतं. त्यामुळे ही जी गोष्ट आहे बारीकपणाने समोरच्याच्या मनात करायची इच्छा निर्माण करा. ॲक्सेप्ट युअर मिस्टेक्स. चूक झाली की कबूल करा. खूप लोक समजतात की आपण चुकलो हे कबूल केलं म्हणजे कमीपणाचा भाग आहे. मी कसं चुकू शकेल, माझं बरोबरच आहे, इम्पॉसिबल मी चुकलो. हे जेव्हा आपल्या मनात विचार येतो म्हणजे तोच आपल्या चुकीचा एक पाया असतो.
learn to accept your mistakes. It makes you a better human being. It makes you open to learning. So once you know that yes, I am capable of making mistakes, it's no issue. But learn from your mistakes. चुकीतून शिकायची भावना पाहिजे. चुकी करत राहिली, मी करतोय चुकी म्हणून चालत नाही. पण जेव्हा तुम्हाला कळतं की मी चुकलोय, ऍक्सेप्ट करा ना. सगळीकडे तुम्ही बरोबरच असाल असं नाहीये. अँड फाइंड आउट की काय माझी चूक झाली, ह्याच्यातून मी काय सुधारू शकतो किंवा शकते. दॅट विल चेंज द होल डायमेन्शन. तुम्ही जे काय तुमचं जे हे फिलिंग असतं ना, वेन यू गो डाऊन नॉर्मली टू द बेसिक लेवल, येस मी पण ह्युमन बिंग आहे, मी पण चुकू शकते. खूपदा होतं असं. म्हणजे मी शिकवायला जाते, मला जरा टेक्निकली आय व्हेरी स्केअर्ड, आय एम हँडिकॅप. मी मुलांना पहिलाच सांगते, पीपीटी असली माझ्याकडून चूक झाली तर नो लाफिंग, प्लीज वेट अँड कम अँड हेल्प मी. म्हणजे म्हणाले मॅम यू डोंट नो, मतलब येस आय अग्री, आय ॲक्सेप्ट इट, आय एम नॉट दॅट टेक्निकली व्हेरी वेल इक्विप्ड, यू नीड टू हेल्प मी. मग त्याच्यात पण त्याला वा मॅडम ना आम्ही मदत करतोय, खूप बरं वाटतं त्याला. पण जेन्युन आहे, कारण मी खरंच म्हणजे आय एम व्हेरी बॅड ॲट ऑल दॅट. पण मुलांना पण किती बरं वाटतं की मी आहे मॅडम, पण मला सगळंच येतं असं नाही आहे. कुठंतरी मला पण शिकायची अजून गरज आहे. अँड आय ॲक्सेप्ट दॅट होल हार्टेडली. अँड दॅट मेक्स मी मोर अप्रोचेबल टू द स्टुडंट्स. इट्स इझी फॉर देम टू कनेक्ट विथ मी. असं नाही की बाबा मी सगळंच माहिती आहे, तुम्ही गप्प बसू नये का. पूर्वी आम्ही म्हणायचो तोंडावर बोट हाताची घडी, आता आम्ही म्हणतो तोंड उघडून बोला. हाताची घडी तर दूरच राहिली, पण तुम्ही जरा बोलायचा प्रयत्न करा, आमच्याशी संवाद साधा. आणि आस्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूपदा आपल्याला समजलं नाही तरी आपण विचारायला घाबरतो. ते काय म्हणतील, मी चुकीचं बोललो तर, अजूनही मनात भीती असते आपल्या. पब्लिकमध्ये बोलायचं एक प्रकारचं दडपण येतं. मी चुकले तर काय म्हणतील माझ्या मैत्रिणी. आज मला सुद्धा प्रचंड दडपण आलेलं होतं. मी म्हणलं काय होणार आहे, चुकले तर चुकले, जास्तीत जास्त 4 मैत्रिणी माझ्या हसतील काय, स्मिताला बोलायला चालू नाही. ठीक आहे, पण मी का ठरवलं की नाही मला हे चॅलेंज स्वीकारून बोलायचंच होतं आज मराठीत. ठीक आहे, चुकले तर चुकले. 2 मैत्रिणी हसतील, 2 मित्र हसतील, पण पुढे त्याच्यातून मी काय सुधारणा करायचं ते मला माहिती आहे. मी त्यांना विचारेन मी कुठं चुकलंय ते. पण वन्स यू नो दॅट यू कॅन डू इट, गो होल हार्टेडली. आफ्टर ऑल, प्रयत्न इज व्हॉट इज गोइंग टू लीड यू टू सक्सेस. And I believe success is not being the best. Doing the best is success. Success will follow later. तुम्ही तुमचं फुल 100% द्या, सक्सेस 100% तुमच्या मागे येतं. खूपदा आपण सक्सेसच्या मागे धावतो, सक्सेस दूर पळत जातं. तेच आपण हार्डवर्क करत राहिलो तर सक्सेस ऑटोमॅटिकली आपल्या पाठी येतं. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू रिअलाइज व्हॉट वी लॅक अँड वेअर वी नीड टू इम्प्रूव्ह, आणि कुठं आपण स्वतःला ॲक्सेप्ट करून बी ओपन माइंडेड. Because we want to have friends, we want to be good with each other. आणि एक छान वातावरण आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहिजे असं वाटतं. Another thing Dale Carnegie says that try honestly to see things from the other person's point of view. समोरच्याच्या दृष्टिकोनातून समजून घ्या. हे खूप कमी वेळा होतं. तुम्ही सगळ्यांनी ती गोष्ट ऐकली की नाही किंवा वाचली पण असेल की ट्रेनमधून एक मुलगा आणि वडील जात असतात. तो मुलगा 25-30 वर्षाचा असतो आणि तो सारखं झाड दिसली की टाळ्या मारून उड्या मारायचा, किती मस्त किती मस्त. ते समोर बसलेले ग्रस्त इरिटेट व्हायला लागले, तर तो खूप एक्साइटेड होऊन जरा दंगा करायचा ट्रेनमध्ये. ते बोगीत समोरासमोर 30 वर्षाचा मुलगा, हा काय असं म्हणजे नॉर्मल वाटत होता, पण त्याला झाड दिसलं, फूल दिसलं, पान दिसलं. आफ्टर अ सर्टन टाइम आवाज खूप त्रासदायक झाला. पण त्यांनी जाऊन त्याच्या पालकांना म्हटलं, हा असं काय वागतोय. तर त्याला ते म्हणाले, सर आजच त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि त्याला आज दृष्टी आली आहे, त्यामुळे हे सगळं त्याला नवीन आहे, त्यामुळे तो आनंदाने ते सगळं बघतोय. त्याला इतकं हे झालं की आपण विदाउट अंडरस्टँडिंग त्या मुलाचं आपण जज केलं. सो वी हॅव टू ट्राय अँड अंडरस्टँड फ्रॉम द अदर पर्सन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण आधीच जजमेंट करतो की बाबा तरी तसंच असेल, कधीतरी दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून. कारण ते नेहमी म्हणतात ना, जसे वॉक इन द पर्सन्स शूज अँड देन यू रिअलाइज व्हॉट द फिलिंग इज. दुसऱ्याच्या बूट चप्पल घातले की कळतं की त्यांना किती त्रास किंवा सोय होते. आपल्या ह्याच्यात आपण कम्फर्टेबलच असतो. दुसऱ्याच्या अडचणी समजून घेणं सुद्धा खूप त्रासदायक असतं. ती कला सुद्धा एक आपण अवगत करणं जरुरी आहे. लोकांना महत्वाची भावना द्या, ही मानवी गरज आहे. म्हणजे आता इथं तुम्ही सगळे म्हणता ना अमिताभ बच्चन. मी परवाच एक इंटरव्ह्यू एका साध्या साईड ऍक्टरचा ऐकला, कॅरेक्टर ऍक्टर होती.
ती म्हणाली मी एका पिक्चरच्या शूटिंगमध्ये अमिताभ बच्चन बरोबर सीन होता, मी एका कोपऱ्यात उभी होते घाबरून, त्यांच्याबरोबर सीन होता म्हणून ते बसलेले खुर्चीवर पाठ करत होते डायलॉग, आणि तुम्हाला खोटं वाटेल म्हणे ते स्वतः माझ्याकडे उठून आले, नमस्ते मैं अमिताभ बच्चन, आपका काम मैंने देखा बहुत अच्छा लगा. ती म्हणाली मी बेशुद्ध व्हायचीच बाकी होते, कारण अमिताभ बच्चन सारखा माणूस स्वतः येऊन मला ओळख दाखवून स्वतः इंट्रोड्यूस करून माझ्याशी संवाद साधतो. त्या माणसाची काय महत्व आहे, म्हणजे महत्ता बघा ना तुम्ही, की त्याला मी अमिताभ बच्चन आहे तू येऊन बोल माझ्याशी. तो स्वतः, दॅट इज ह्युमिलिटी, दॅट इज दुसऱ्यांना महत्व देणं. ठीक आहे तुम्ही महत्वाचे असाल, तुम्ही खूप उंचावर गेला असाल, पण द मोर युअर फीट आर ग्राउंडेड द मोर हायर यू कॅन रीच. एकदा पाय तरंगले की तुम्ही दणकन आपटता. त्यामुळे जेवढं तुम्ही ग्राउंडेड राहाल आणि हंबल राहाल ना, इट इज इझी टू कनेक्ट विथ एव्हरीबडी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की माणसांशी कनेक्ट ठेवणं किती इम्पॉर्टंट आहे. मला खूप अशा स्टोरीज आठवतात. एक आईस फॅक्टरी होती जिथं जवळजवळ 500 लोक काम करत होते, आणि सकाळी एंट्री करताना तुम्हाला बायोमेट्रिक टेस्ट देऊन आत जायला लागायचं, परत जाताना पण जायचं लागायचं. तर एक दिवशी घंटा वाजली, सगळे गेले, आणि संध्याकाळचं बेल झाली, सगळे वर्कर्स बाहेर गेले. तर तिथली एक सिनियर लेडी होती जी वॉज इन चार्ज ऑफ द फ्रीझर डिपार्टमेंट. तर ती सगळं चेक करायला गेली, एक फ्रीझरचं सेक्शन लॉक करायला गेली, आणि चुकून ती आत अडकली आणि दरवाजा बंद झाला. आता सगळे लोक बाहेर गेलेले, बंद व्हायची वेळ आलेली, तिचा जीव गुदमरायला लागला. आता माझा संपला, म्हणजे आईस क्लोज फ्रीझर, आता काय देवाचंच नाव घेणं होतं. सिनियर लेडी होती ती, असं श्वास गुदमरून ठक 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 आपटत होती, पण सगळे लोक गेलेले. पण तुम्हाला खोटं वाटेल, थोड्या वेळाने गेटवरचा वॉचमॅन येऊन त्यांनी दरवाजा उघडला, ती अक्षरशः कोसळली त्याच्यात. म्हणजे तुला कसं कळाला? तो म्हणाला मॅडम रोज सकाळी जाताना तुम्ही मला गुड मॉर्निंग आवर्जून म्हणता, आणि संध्याकाळी जाताना बाय हॅरी म्हणता. आज गुड मॉर्निंग म्हटलेलं माझ्या लक्षात होतं, पण तू बाहेर पडलेलं तुम्ही मला दिसला नाही, किंवा तुमचं गुड बाय मला ऐकायला मिळालं नाही, म्हणून मी शोधत आलो. सिम्पल जेस्चर ऑफ सेइंग गुड मॉर्निंग अँड गुड इव्हनिंग सेव्ड हर लाईफ. काहीतरी मोठं कशी नॉर्मली ती गुड मॉर्निंग बाय असं म्हणायची, पण त्या दिवशी त्यांनी गुड बाय म्हटलं नाही तिने, म्हणून त्याला खटकलं, म्हणून तो आता आणि तिचा जीव वाचला. म्हणजे केवढी छोटी गोष्ट, खरं तिचा जीव त्या छोट्या ऍक्शनमुळे वाचला. किती मनाला म्हणजे असं वाटलं की काय आपण न कळत जर काय चांगलं केलं तर इट्स गोइंग टू बी बेनिफिशियल नॉट ओनली टू. त्या माणसाला सुद्धा किती बरं वाटत होतं की या मॅडम मला रोज सकाळ संध्याकाळ विश करतात. काय तिला त्याच्यातून मिळणार होतं, तिला काय थोडंच माहिती होतं पुढे जाऊन माझा जीव अडकणार आहे तो. इट वॉज हर हॅबिट, बट दॅट गुड हॅबिट सेव्ड हर लाईफ. दॅट इज व्हॉट आय एम ट्राइंग टू से. आता अनेक आपण जे नेहमी म्हणतो लीडरशिप, खूपदा म्हणतो की लीडरशिप म्हणजे नॉट नेसेसरी नेता होणं किंवा स्टेजवर येऊन भाषण देणं, पण आपण एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये पण काहीतरी गाईड करायचं असेल, गाईड आय वुड से असं गाईड, किंवा कुणाला तरी मार्गदर्शन करायचं असलं तरी, त्यात सुद्धा देव नागूची खूप चांगले 4-5 पॉईंट सांगितले. ते म्हणतात की जेव्हा कुणाला तुम्हाला सांगायचं असलं, मोठ्याने बोलणं किंवा आदेश देणं किंवा ओरडून सांगणं ह्याचं मार्ग बरोबर नाही आहे. कुणालाही तुम्ही काही सांगताना काहीतरी करून घ्यायचं असेल, आपण असं करूया का? तुम्ही दुसऱ्याचं मत विचारा. जे मी सांगितलं की दुसऱ्याच्या मताला महत्त्व देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मोठे सीईओज, मोठे इंडस्ट्रियलिस्ट ऑलवेज लिसन टू अदर पीपल्स ओपिनियन. म्हणजे कुठल्याही मोठ्या मीटिंग्समध्ये तुम्ही गेलात, तिथे नेल्सन मंडेलांची एक गोष्ट मी वाचली होती. ते म्हणाले मी लहान असताना माझे बाबा त्या ट्राईबचे चीफ होते, त्यांच्याबरोबर मी सगळ्या त्यांच्या गावाच्या मीटिंगला जायचो. तर इट वॉज ऑलवेज अ पॉईंट की बाबा सगळ्यांना सर्कलमध्ये बसवायचे, आणि बाबा नेव्हर सॅट इन द मिडल. ते म्हणाले माय फादर ऑलवेज सॅट ॲट वन एंड अँड देन द सर्कल वॉज देअर, अँड माय फादर नेव्हर स्पोक फर्स्ट. ते सगळ्यांचं ऐकून घ्यायचे, अँड ॲज अ चीफ ऑफ द ट्राईब ही वुड स्पीक लास्ट. मग नेल्सन मंडेला त्यांना म्हणाले अरे यू आर द चीफ, वाय डू यू हॅव टू स्पीक लास्ट? ते म्हणाले बिकॉज दे हॅव कम विथ दॅट ग्रीव्हन्सेस टू टेल मी. आय कॅन फोर्स माय ओपिनियन ऑन देम, आय हॅव टू लिसन अँड गाईड देम. आणि नेल्सन मंडेला म्हणाला दॅट स्टेड विथ मी टिल द एंड ऑफ माय लाईफ. मी कधीही कुणावरती प्रेशर केलं नाही. ऐकायची जी क्षमता होती ती त्यांच्याकडून मी शिकलो, आणि त्याच्यामुळेच मला आज ते महत्त्व मिळालं. तर सो टचिंग की आपण लीडर म्हटलं की वरती बसायचं, तुम्ही खाली बसायचं. They were all on the same platform.
अँड लिसनिंग वॉज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही बोला मी ऐकतो मग आपण मिळून ह्याच्यातून मार्ग काढूया. हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आता इथं सांगायचं तर जेव्हा जरी तुम्हाला क्रिटिसाइज करायचं असलं तर ऑलवेज क्रिटिसाइज प्रायव्हेटली, प्रेज इन पब्लिक. ऑलवेज डू दॅट. सी हाऊ मच मेक्स अ डिफरन्स. किती बरं वाटतं आपल्याला स्वतःला सुद्धा ते लागू पडतं की जेव्हा तुम्हाला कुणाला कौतुक करायचं 4 लोकांच्यात करा, टीका करायची ना सेपरेटली बोलवून सांगा हे आज तुझं करणं बरोबर नाही. आणि प्लीज व्यक्ती चुकत नसते, काम चुकत असतं. आपण नेहमी व्यक्तीला ब्लेम करायचा प्रयत्न करतो. व्यक्ती कधी चुकीची नसते, त्याचं कृत्य कधी चुकतं, विच इज पॉसिबल. आपल्याकडून चुका होतात कुणाकडून, पण आपण डायरेक्ट अटॅक व्यक्तीवरती करतो. दॅट शुड नॉट बी डन. तू जे काही केलंस ते बरोबर नव्हतं, आपण असं करूया का, असं करू शकतो. दॅट इज अ वे यू हॅव टू विन पीपल्स हार्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ही म्हणजे तुम्ही म्हणाल सारख्या गोष्टी सांगते पण ते मला फार आवडत. आपल्याच एक जुनी कथा आहे. एक संत नदीकाठी बसलेले होते, खूप जणांनी ऐकली पण असेल. एक विंचू पाण्यात पडला तर त्याने बिचाऱ्याने काढला तो, पण त्या विंचाने दंश केला आणि तो परत पाण्यात पडला. परत त्या संतांनी काढला, परत त्या विंचवाने दंश केला आणि पण असं 2-3दा झालं. मग तो एक माणूस बाजूला उभा होता. तुम्ही त्या विंचवाला वाचवायला का, सारखं तो तुम्हाला दंश करतोय. तो म्हणाला माझा स्वभाव वाचवायचा आहे, त्याचा स्वभाव दंश करायचा आहे. त्याच्या दंश करण्याने मी माझा स्वभाव सोडू शकत नाही. माणसाने कधीही आपला स्वभाव जो बेसिक आहे ते दुसऱ्याच्या वागण्यामुळे सोडू नये. दुसरा कसाही वागू दे, तुमचा जो मूळ स्वभाव आहे, तुमचं जे वागणं आहे, कीप स्टिक टू दॅट, बी फर्म ऑन दॅट. म्हणून मी सांगते विवेकानंदची चेन म्हणतात इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या म्हणजे लोकांना बदलण्यापूर्वी त्यांना समजून घ्या. टीका माणसाला बंद करतेस, कौतुक माणसाला खुलं करते. लोक तुमचं ज्ञान विसरतील पण तुमच्या वागणुकीची आठवण कायम ठेवतील. इथे एक छोटीशी मी इंग्लिश कविता रिसाईट करू इच्छिते. द ग्रेटेस्ट हार्ट्स आर सेल्डम लाऊड, they lift not seeking the cheering crowd. A listening ear, a kindly smile can change a life in just a while. True influence is never bought. It blooms through every selfless thought. With hearts with warmth, not power or fame, and friends will greatly know your name. For in the end, what matters most is not the triumphs we boast, but life's weight brighter by our past, the gentle touch of a caring heart. Let's strive not merely to influence minds, but to touch hearts. आता मी सगळं एवढं सांगितलंय, आय होप तुमच्या मनापर्यंत पोहोचलं असेल. कारण आज आपण एका वेगळ्या जगात, खूप वेगवान जगात धावतोय. पण एक गोष्ट कधीही बदलणार नाही, प्रत्येक माणसाला आदर, ओळख आणि समजून घेणारा संवाद हा कायम हवा असतो. ही काळाची गरज कधीही मिटणार नाही. किती टेक्नॉलॉजी, किती AI येऊ दे, जे आपले बेसिक इमोशन्स आहेत, जे आपले बेसिक फिलिंग्स आहेत, ते कधीही बदलू शकत नाही. आता मी माझं संपवते एक सुंदर विचाराने. माणसं जिंकायची असतील तर त्यांच्यावर प्रभाव टाकू नका, त्यांच्या मनात स्थान निर्माण करा. यश हे पदात नसतं, ते नात्यांमध्ये असतं. मन जिंकलं की जग जिंकलं म्हणतात. धन्यवाद. चर्चा करू.